नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? तर आज आपण मस्त खमंग आणि खुसखुशीत असं हे थालीपीठ तयार करणार आहोत. आणि विशेष म्हणजे हे थालीपीठ आपण बिना भाजणीचं करणार आहोत. तरी पण अजिबात कडक होत नाही किंवा वातड होत नाही. एकदम मऊ लुसलुशीत असं हे थालीपीठ तयार होतं. थालीपीठ म्हणजे हेल्दी तर आहेच की, पण अगदी ना सकाळच्या घाईतसुद्धा फक्त 10 मिनटाच्या आत हे थालीपीठ आपण तयार करू शकतो. झटपट तयार होतं आणि विशेष म्हणजे हा एकदम पोटभरीचा नाश्ता तयार होतो, हेल्दी असा. आता हे थालीपीठ तुम्ही दिवसभर जरी ठेवलं ना, तरी तेवढंच मऊ लुसलुशीत राहतं बरं का. तर पिठाचं प्रमाण कसं घ्यायचं ना, हे फार महत्त्वाचं आहे. ते जर व्यवस्थित घेतले ना, तर तुमचे पण थालीपीठ खूप छान, अगदी खमंग आणि मऊ लुसलुशीत असे तयार होतील. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर रेसिपी जर आवडत असतील ना, तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यात अगोदर आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात 10 ते 15 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तेवढ्याच प्रमाणात लसूण घातलेला आहे, 1 चमचा ओवा घातलेला आहे आणि 1 चमचा जिरे घातलेला आहे. आणि हे आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे. अगदीच तिखट खात नसाल किंवा मग लहान मुलं जर खाणार असतील ना, तर हिरवी मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी करा. इथं एका मोठ्या ताटामध्ये मी 1.5 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाट्या एवढं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच वाटीनं अर्धी वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आता थालीपीठं वातड आणि कडक का होतात हे सांगते. आता हे असं वाटीचं प्रमाण जर समजा तुम्हाला घ्यायचं नसेल किंवा मग जास्त प्रमाणात जर करायची असतील ना थालीपीठं, तर कसं पीठ घ्यायचं हे सांगते. थालीपीठ करताना कधीही गव्हाच्या पिठापेक्षा ज्वारीचं पीठ हे जास्त प्रमाणात घ्यायचं. म्हणजे काय होतं, थालीपीठं वातड होत नाहीत. गव्हाचं पीठ जर जास्त प्रमाणात झालं ना, तरी पण थालीपीठं वातड होतात. आणि बेसन पीठ हे कधीही कमीच प्रमाणात घ्यायचं. म्हणजे एका वाटीचं साधारण 1/4 कप, 2 मोठे चमचे म्हणजे साधारण टेबलस्पून एवढं मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. जास्त जरी बेसन पीठ झालं ना, तरी पण थालीपीठं कडक होतात. तर ही सगळी पिठं मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहेत. आणि याच्यामध्ये आता आपण जे हिरवी मिरचीचं वाटण तयार केलं होतं, ते मी पूर्ण घातलेलं आहे याच्यामध्ये. 1 चमचा एवढी हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 मोठे चमचे धणे पावडर घातलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली कांद्याची पात. आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पीठ मळायचं आहे. तर थालीपीठाचं पीठ मळताना फार घट्ट असं नाही मळायचं बरं का. म्हणजे काय होतं, घट्ट जर पीठ असेल तर थालीपीठं व्यवस्थित थापता पण येत नाहीत आणि मग ते कडक पण होतात. थालीपीठ कडक होण्यामागचं हे पण कारण आहे. पीठ थोडंसं लूज असंच ठेवायचं, मऊ असंच ठेवायचं, म्हणजे सहजासहजी हे थालीपीठ थापता आलं पाहिजे आणि मग ते मऊ लुसलुशीतही तयार होतं आणि राहतंही अगदी दिवसभर. आता हे पीठ मळून झालेलं आहे आणि आणखी 2 ते 3 मिनटं मी त्याला व्यवस्थित असं मळून घेते, म्हणजे ते आणखी मऊ होईल आणि व्यवस्थित अशी त्याची थालीपीठं थापता येतील. तर काहीसं असं पीठ असलं पाहिजे थालीपीठाचं, जास्त घट्ट नाही करायचे, अगदी सहजासहजी ते हातात आलं पाहिजे. तर आता आपण याची थालीपीठं तयार करणार आहोत. 10 ते 15 मिनटासाठी तुम्ही साईडला जरी ठेवलं ना, तरीही चालेल. तर इथं मी थोडेसे पांढरे तीळ घेतलेले आहेत, बारीक चिरलेली कांद्याची पात घेतलेली आहे, एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. तर कॉटनचा कपडा सगळ्यात अगोदर आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि आपण आता याची थालीपीठं थापणार आहोत. तर थालीपीठ कसं थापायचं तेही मी तुम्हाला सांगते. तर त्या कॉटनच्या कपड्यामधलं सगळं पाणी मी काढून तो व्यवस्थित असा पोळपाटावर पसरून घेतलेला आहे. परत एकदा थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ओला करून घ्यायचा आहे. म्हणजे हा कपडा ओलाच आहे, पण थोडंसं आणखी पाणी टाकायचं आहे. म्हणजे काय होतं, थालीपीठ खाली चिटकत नाहीत. आणि थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे, पाण्याचा हात लावायचा आहे आणि सगळ्या बाजूनी सारखं असं हे थालीपीठ थापायचं आहे. सगळ्यात अगोदर हे कडेने थापायचं आहे आणि व्यवस्थित असं, आणि नंतर मग मध्ये थापायचं आहे. म्हणजे सगळं सारखं असं हे थालीपीठ थापलं जातं. थोडंसं असं मोठं झालं की मग वरून थोडेसे तीळ टाकायचे आहेत, बारीक चिरलेली कांद्याची पात टाकायची आहे
जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, असं हे मीडियम असं हे थालीपीठ थापायचं आहे. तर माझं हे थालीपीठ थापून पूर्ण झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी सगळं सारखं असं हे मी थालीपीठ थापलेलं आहे. 4 बोटांनी व्यवस्थित असं प्रेस करत हे थालीपीठ पसरवायचं आहे आणि आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे. तर आपण आता हे भाजूयात. तवा मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. सगळ्यात अगोदर तव्याला मी इथं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि तवा अगदी छान असा गरम झालेला आहे. नंतर त्या कॉटनच्या कपड्यासहित हे थालीपीठ उचलायचं आहे आणि तव्यावरती टाकायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असं कुठेही न तुटता हे थालीपीठ तयार झालेलं आहे आणि अजिबात चिकटलेले नाही. थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम शक्यतो हायच ठेवायची, म्हणजे मोठ्या गॅसवरती थालीपीठ भाजायचं आहे. कारण जास्त लो फ्लेमवरती भाजल्यानंतरही थालीपीठं कडक होतात आणि दोन्ही बाजूनी छान असा कलर येईपर्यंत, खरपूस असं होईपर्यंत हे थालीपीठ भाजायचं आहे. व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी तेलही लावून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी मऊ लुसलुशीत हे थालीपीठ तयार होतं. तर इथं बघा दोन्ही बाजूंनी छान असं हे थालीपीठ मी भाजून घेतलेलं आहे. तर तुम्हाला आणखी एक थालीपीठ मी थापून दाखवते. सगळ्यात अगोदर त्या कपड्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि छोट्या साईजचा एक पिठाचा गोळा घेतलेला आहे. तर 4ही बोटांनी असं प्रेस करत कडेने हे थालीपीठ पसरवायचं आहे. थोडंसं असं मोठं झालं की नंतर मध्ये थापत जायचं आहे, मध्ये पसरायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी सारखं असं हे थालीपीठ तयार होतं. कुठे जाड कुठे पातळ असं राहत नाही. नंतर थोडंसं तीळ लावून आणि कांद्याची पात लावून ते प्रेस करून हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मी ही सगळी थालीपीठं तयार केलेली आहेत. तर आता थालीपीठ करण्यासाठी भाजणी तयार करण्याची अजिबात गरज नाही. अगदी बिना भाजणीचं पण तुम्ही मऊ लुसलुशीत आणि खमंग असं थालीपीठ कधीही आणि केव्हाही करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही एकदा अशा प्रकारे थालीपीठ नक्की करून बघा. भेटूयात लवकरच पुढच्या रेसिपीमध्ये.